हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. सो हा आहे सेकंड पार्ट. आम्ही तिकडनं निघालो आणि आमचा नेक्स्ट डेस्टिनेशन होतं अंजरीपुत्र हनुमान मंदिर. त्र्यंबकेश्वरवरनं सरळ सरळ रस्ता आहे आणि पुढे बोर्डही आहे मंदिराचा. सो मेन जो मंदिर आहे तो आहे डोंगरावरती, पण तिथे जायला 3 तास आणि उतरायला 3 तास लागतात. वरती अंजनी देवीचंही मंदिर आहे. सो बेसिकली तुम्हाला पूर्ण दिवस लागेल तिथे फिरण्यासाठी, म्हणून आम्ही ते स्किप केलं आहे. जर तुम्ही ट्रेकिंगला जायचा विचार करताय तर बॅग्स वगैरे नाही नेणार तरच ते चांगलं आहे. सो हा आहे मंदिर. एंट्रन्सलाच खूप सारी अशी छोटी छोटी शॉप्स आहेत लोकल्सची. फक्त 50 सीड्या असतील. हा मंदिर बाहेरून जेवढं सुंदर आहे आतूनही तेवढंच सुंदर आहे. खूप छान असं ह्याचं काम झालं आहे आणि आतमध्ये एक वेगळीच प्रसन्नता तुम्हाला जाणवेल जेव्हा तुम्ही आतमध्ये जाल. आतमध्ये एंटर करताच तुम्हाला छान अशी प्रतिमा बघायला भेटेल. तिथे लिहिलं होतं फोटोज अँड व्हिडिओज नॉट अलाउड, पण सगळे घेत होते म्हणून मी छोटंसं क्लिप घेतलं तुम्हाला दाखवायला. आणि हा मंदिर इतका सुंदर आहे की म्हणजे कॅमेरामध्ये ते क्लिअरली दिसत नसेल, पण समोरून ते खूप सुंदर दिसत होतं. सोबतच बाजूला बोर्ड लागला आहे, त्या बोर्डवरती सगळे डिटेल्स दिले आहेत की तुम्ही पर्वतावर कसे जाऊ शकता वगैरे, तर ते तुम्हाला खूप हेल्पफुल होईल. सो त्यानंतर आम्ही निघालो पंचवटी जायला. आम्ही नाशिक एंटर करणारच होतो, तेवढ्यात आम्हाला हे काका दिसले. एकदम फ्रेश असं पायनॅपल आणि खूप प्रकारचे ज्यूस देत होते. सो आम्हीही एक ब्रेक घेतला छोटासा आणि परत निघालो पुढच्या प्रवासाला. किती सुंदर काम होतं तुम्ही बघितलंच. त्यानंतर आम्ही पोचलो हॉटेलला. सो आम्हाला नाशिकमध्ये एंटर म्हणजे प्रॉपर यायला 1 तास आणि 45 मिनिट्स लागले, कारण आम्ही मंदिरा वगैरे थांबलो होतो, परत दुसरीकडेही थांबलो होतो 2-3 जागावरती. सो फायनली आम्हाला ही रूम भेटली. तिकडेही हॉटेल्स वगैरे कम होते, म्हणजे लॉज वगैरे भरपूर आहेत जिकडे तुम्ही स्टे करू शकता, पण आम्हाला थोडेसे चांगले रूम्स हवे होते म्हणून आम्ही जरा मेहनत घेतली. आणि मी ह्या रूमचीही तुम्हाला लिंक वगैरे देईन डिस्क्रिप्शनमध्ये की नक्की कुठे आहे ते. आम्हाला चावीने दिली कारण रूम साफ होत होते आणि आता तिला बोलून बंद करून गेले. खूप थकायला लागला खूप, कारण आम्हाला हॉटेल भेटतच नव्हता कुठलाही. फायनली भेटला आहे. रूम्स छान आहेत, मला आवडलं. ही बाजूची रूम आहे, सेमच आहे. सो ही आमची रूम आहे. ही आम्हाला पडली आहे 1390 रुपये 2 पर्सनसाठी. आणि पाणी वगैरे ही गरम येतं आहे, मेन आम्हाला हेच हवं होतं. आणि ही रूम ओयोवरतीही अवेलेबल आहे. मी इकडे साईडला त्यांचं टाकेन डिटेल्स वगैरे. सो हे 1 स्टार हॉटेल होतं, बट खूप छान त्यांचं रूम्स होते, क्लीन होते मेन तर. सोबतच कबट वगैरेही दिलं होतं. पाणी वगैरे खालती अवेलेबल होतं, पण 1 स्टार असल्यामुळे ते वरती आणून देत नव्हते, सेल्फ सर्व्हिस होती. सो आम्ही या हॉटेलला 5 आउट ऑफ 4 पॉईंट देऊ. सो त्यानंतर आम्ही जेवण वगैरे घेतलं, कारण खूप भूक लागली होती, बाहेर जायची ताकद नव्हती. सो ऑर्डर करून खाल्लं आणि 1 तासाची मस्त अशी झोप काढली आणि मग रेडी होऊन निघालो पंचवटी जायला. सो वेलकम बॅक गाईज. दुपारी जेवल्यावर मस्तपैकी 1 तास झोप काढल्यावर आता आम्ही परत निघालो पटकन तिला. सो आता आम्ही पंचवटीमध्ये गोदावरी घाटवर जाणार आहोत. तिकडनं जवळच खूप सारे मंदिर आहेत, जसं काळाराम मंदिर, सीतादेवीचं मंदिर वगैरे. सो तेही एक्सप्लोअर करणार आहोत. इकडे पोचल्यावर आम्हाला कळलं की खूप सारे मंदिर रिकन्स्ट्रक्शनमध्ये होते, कारण ते खूप जुने आहेत. सो खूप मंदिरांमध्ये काम वगैरे चालू होतं. हे आहे गोदावरी घाट, जिकडे हे मंदिर आहेत. इकडे संध्याकाळी
आरती होणार आहे, गोदावरी आरती. सो तीही आपण अटेंड करणार आहोत. सो फर्स्ट आहे हे श्रीराम प्राचीन मंदिर आणि हे बंद होतं जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि ह्याच्याच थोडंसं पुढे गेल्यावरती आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. सो हा एक्झॅक्ट जसं त्र्यंबकेश्वरला मंदिर आहे तसा आहे आणि आतून खूप थंड होतं हा मंदिर. तुम्ही विचार करा की आधीच्या लोकांनी हा कसा विचार करून बनवला असेल की हा गाभाऱ्यात एवढं थंडपणा देत होता. सो एकदा नक्कीच व्हिजिट केलं पाहिजे या जागेला. त्यानंतर नदीच्या काठी असे खूप सारे स्टॉल आहेत जिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. खूप काही प्रकाराचं खाणं वगैरे होतं. सोबतच तुम्ही इकडे बोटिंग आणि वॉटर ॲक्टिव्हिटीज करू शकता. तेही 30 रुपयांमध्ये खूप रिजनेबल आहे. आणि हे आहे गोदावरी नदीचं व्ह्यू. आरती होण्यासाठी खूप टाईम होतं. सो आम्ही विचार केला थोडंसं नाश्ता करून घेऊया आणि परत थोडंसं एक्सप्लोअर करूया. हे जे तुम्हाला समोर दिसते इथे गोदावरी मंदिर आहे आणि सोबतच साईबाबांचंही मंदिर आहे. तुम्ही तिकडेही जाऊन दर्शन करू शकता. सो इकडे आरतीचं टाईम आहे 7 वाजता. त्याच्या आधी आम्ही इकडे गोदावरी देवीची पूजा करून घेतली थोडीशी. आणि जर तुम्हालाही त्या आरतीमध्ये सामील व्हायचं असेल तर त्यांची अनाऊन्समेंट होत असते. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्या आरतीमध्ये सामील होऊ शकतात. आणि एक म्हणजे जर तुम्हाला ही आरती समोरून बघायची असेल तर थोडंसं लवकर येऊन बसा, कारण नंतर खूप गर्दी होते, जागा भेटणं मुश्किल असतं. सो आम्ही लवकर येऊन ॲटलिस्ट 1 तास तरी बसलो होतो. सोबतच माझ्या नवऱ्याला हे दिसलं, त्याला माहिती आहे मला खरवस खूप आवडतं म्हणून तो घेऊन आला माझ्यासाठी. सो आता आपण आरती एन्जॉय करूया. कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. बहुत बहुत धन्यवाद. ब्रह्माचल सुरवर जगदीशे अनुग्रहिला पावन धारा नेमुन गिरिधर कही बनला सो आरती वगैरे झाल्यावरती आम्ही परत हॉटेलला आलो आणि या हॉटेलची ही एक वेगळीच कथा आहे जी तुम्हाला मी उद्या सांगेन. आजसाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर फॉलो नक्की करा. बाय.